आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार. आपला मार्ग असणार आहे आंतरवालीहून महाकाळा, शहागड चौक, गोरी गांधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबट टाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींच, वाघाडी, पैठण मध्ये एक आगड नांदर पण आहे, उचेगाव पण आहे मध्ये. या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातोय. पैठणहून पाटेगाव, गोठण मार्गे, गोठणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढे वडुले, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातो, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढे शेंडी मार्गे, कुठं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातो, ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढे आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी करू. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावू. आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाहीये कारण ती घाट इतका अवघड आहे